उद्घाटन होणार आहे. एकूणच आपण आज काय इथे कशाप्रकारे भेट दिली, कशाप्रकारची पाहणी केली? माता रमाईचे स्मारक व्हावे अशा सर्व पिंपरी चिंचवडकरांना त्याची प्रतीक्षा होती. खरं बघितलं तर 20-22 वर्षाचा लढा दिल्यानंतर उद्या साक्षात ते जो दिवस येणार आहे तो दिवस उद्या आमच्या पिंपरी चिंचवडकरांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा असणार आहे. खरं बघितलं तर माता रमाईंचा त्याग आणि त्यातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निर्माण झाले याच्या पद्धतीचं स्मारक या ठिकाणी करण्यात येणार आहे. वास्तविक बघितलं तर आपण चौकात येतच असताना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्मारक या ठिकाणी आहे आणि त्याच्याबरोबर बॅक साईडला पण आंबेडकर पुतळ्याच्या बॅक साईडमधनं पण एंट्री माता रमाई स्मारकासाठी असणार आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी केले जाईल असा माझा ठाम विश्वास आहे. आर्किटेक्ट पण अतिशय उत्तम आहे आणि जवळजवळ 24 कोटी रुपये या स्मारकासाठी खर्च येणार आहे. एकूणच म्हणजे ही जी जागा होती PMTच्या मालकीची होती आणि जागा द्यायला प्रशासन तयार नव्हता. एकूणच जे आंबेडकरी विचाराचे तुम्ही सगळे जे नेते मंडळी आहेत त्यांच्या लढ्याला यश आलं काय? नाही प्रशासनाने आम्हाला सदैव मदतच केलेली. शेवटी आरक्षण पडत असताना ते आरक्षण PMPLचं होतं. ते आरक्षण त्यातनं काढून नंतर माता रमाईचे आरक्षण टाकण्यात आले. ही प्रोसिजरला जवळजवळ 2 ते 3 वर्षे गेलेले आहेत. पण प्रत्यक्षात जर बघितलं तर आज प्रशासन आम्हाला चांगल्या पद्धतीने मदत करते आणि प्रशासन मदत करते म्हणूनच उद्याचे हे स्मारक या ठिकाणी होणार आहे. एकूणच म्हणजे स्मारकाच्या कामाला उद्या सुरुवात होणार आहे. मात्र याला स्मारक चांगलं करण्यासाठी ज्या पद्धतीचा निधी लागणार आहे तेवढं निधी अजून मेन्शन करण्यात आला नाही. फक्त 1 कोटीच रुपये मेन्शन करण्यात आले नाही. ते त्यामुळे कुठेतरी ह्या स्मारकाच्या कामाला संतगती नाही तसं म्हणता येणार नाही. टेंडर करण्याची ती प्रोसिजर असते. हेड ओपन केलेले आणि त्यासाठी जेवढा निधी लागणार आहे तेवढा निधी महानगरपालिकेच्या मार्फत दिला जाणार आहे. ओके.